सह्याद्रीच्या खोल दऱ्या, डोंगर कपारे असोत की नद्यांचे खोल डोह, कशाची तमा न बाळगता आणि कसलीच अपेक्षा न ठेवता संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करतात, रेस्क्यू करतात. कोणत्या घाटात अपघात झालेला असो की नदीच्या खोल डोहात बुडालेल्यांचा शोध घ्यायचा असो, सर्वांना आठवण होते ती आंबोली सांगेलीच्या बाबल अल्मेडा आणि त्यांच्या सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपची. गेली अनेक वर्ष बाबल अल्मेडा आणि त्यांची टीम अगदी निरपेक्ष वृत्तीनं ही धाडसी समाजसेवा बजावते. फक्त त्यांना अपेक्षा आहे ती विमा संरक्षणाची आणि शासकीय ओळखीची. पाऊस सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते वर्षा पर्यटनाचे. आंबोली हे सर्व पर्यटकांचं आवडतं ठिकाण असल्यानं पावसाळ्यात आंबोली हाऊसफुल असते. शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी तर हजारो पर्यटक आंबोलीत गर्दी करतात. मुख्य धबधबा असो की कावळेसाद सारखा पॉइंट असो, ही ठिकाणे पर्यटकांसाठी महत्वाची असतात. मग कुठेतरी अतिउत्साह होतो आणि जीव घेणा अपघात होतो. गेल्या काही वर्षात आंबोलीत कावळेसाद या ठिकाणी दरीत पडून काही पर्यटकांचा मृत्यू झालाय. अशा वेळी त्या खोल अंधाऱ्या दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपचे शिलेदार जीवावर उदार होऊन करतायत. कुठे कोणी पाण्यात बेपत्ता झाला की शोध मोहीम राबवण्यासाठी कॉल जातो तो सह्याद्री रेस्क्यूच्या शिलेदारांना. बाबल अल्मेडा यांनी काही वर्षांपूर्वी ही सेवा द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला दरीतून मृतदेह वगैरे काढायचे असतील तर काही साहित्य सुद्धा नव्हतं. केवळ एक मोठा दोर खांद्याला अडकवून फक्त नशिबावर आणि आपल्या कर्तृत्वावर भरवसा ठेवून बाबल आणि त्यांचे सहकारी रेस्क्यू मोहिमा राबवत असत. पण 2016-17 मध्ये या ग्रुपचे 47 सदस्य अटल बिहारी वाजपेयी माउंटेनिंग इन्स्टिट्यूट मधून मनालीला प्रशिक्षण घेऊन आले. ग्रामपंचायतीने सुद्धा काही साहित्य या ग्रुपला दिलं होतं. 2 वर्षापूर्वी तर त्यांना सुमारे 68 लाखाचं साहित्य मिळालं. रेस्क्यू कॅम्पर व्हॅन, बोट, अंडर वॉटर कॅमेरा, अंडर वॉटर ड्रोन असं साहित्य सिंधुरत्न योजनेतून त्यांना मिळालंय, असं ग्रुपचे सदस्य आणि पंचायत समिती सदस्य मायकेल डिसोजा यांनी सांगितलं. कडून आम्हाला म्हणजे 2016 ते 17 मध्ये आम्हाला मनालीला ट्रेनिंग दिलं होतं 40 लोकांना सिंधुदुर्गमध्ये. त्याच्यात आम्ही होतो. आणि त्यानंतर ग्रामपंचायत तर्फे आम्हाला दीपक भाई केसरकर असताना आम्हाला साहित्य मिळालं होतं. आणि आता आम्हाला 1-2 वर्षापूर्वी एक अराउंड 68 लॅक्सचं साहित्य, तसंच रेस्क्यू कॅम्पर व्हॅन, तसेच बोट आणि अंडर वॉटर कॅमेरा, वर ड्रोन पण भेटला आहे. असं एक अराउंड 68 लाख पर्यंत सामान आम्हाला सिंधुरत्न योजनेमधून भेटलेलं आहे. हे जे काम तुम्ही करताय रेस्क्यूचं, ते किती वर्ष करताय आणि आतापर्यंत तुमचा अनुभव काय? आम्ही जवळपास बाबल अल्मेडांना 30-35 वर्ष आले आणि आम्हाला जवळपास 25 वर्ष झाले हे काम करताना. आणि आम्ही दरी खोऱ्यात वगैरे उतरताना पहिला आम्हाला ट्रेनिंग नव्हतं. त्यानंतर हे ट्रेनिंग भेटल्यानंतर साहित्य भेटलं, त्याच्यामुळे आम्हाला 50% सेफ्टी फील होत आहे. कारण हे सगळे जे साहित्य दिलंय गव्हर्नमेंटने ते पण आम्हाला चांगल्या क्वालिटीचं दिल्यामुळे आणि प्रशिक्षण असल्यामुळे आम्हाला खूप कमी मेहनत लागते आम्हाला रेस्क्यू करताना आणि सिक्युअर पण वाटतंय. फक्त आता काय आहे, आम्हाला फक्त हे रेस्क्यू करताना आम्हाला इजा झाली तर आम्हाला LIC किंवा इन्शुरन्सचं हे गव्हर्नमेंटने जर केलेलं आणि ID कार्ड दिलेले तर आम्हाला जरा चांगलं हे झालं असतं. म्हणून एवढीच आम्हाला गव्हर्नमेंटकडे आमची मागणी आहे की आम्हाला ID कार्ड लवकरात लवकर द्यावे, तसंच इन्शुरन्स आमचा काढावा आमच्या ग्रुपचा. तुम्ही रेस्क्यू करता जे पर्यटक किंवा अतिउत्साही पर्यटक जे असतात, तर त्यांना या सुरक्षित पर्यटन कसं करावं? सुरक्षित पर्यटन म्हणजे आम्ही आता गेल्या महिन्याभराच्या अगोदर विरडी धरणामध्ये एक युवक बुडाला. ते अतिउत्साही पर्यटक किंवा ड्रिंक वगैरे करून किंवा नशा करून जे पर्यटक येतात, हेच पर्यटक अतिउत्साही असल्यामुळे खोल दरीत पडतात. 300-300 फूट खोल दरीत कावळे शेतमध्ये तुम्ही लास्ट टाइमचा व्हिडिओ बघितलाय. म्हणजे मस्ती करताना जे युवक पडले आहेत ते पडून जातात. त्याच्या पाठीमागे त्यांचं कुटुंब असतं आणि युवक हे जवळपास 20 ते 30 वर्षातलेच असतात, म्हणजे कुटुंबाचा आधार असतात. त्यांनी अतिउत्साहीपणा करून
पर्यटन म्हणजे मजा घ्यायची, आनंद लुटायचा असेल तर त्यांना कुटुंबाला पण त्यांच्या पाठीमागे आधार राहत नाही. माझं एवढंच सांगणं आहे की पर्यटकांनी अतिउत्साहीपणा करावा, पण ते सुरक्षित ठिकाणी करावा. म्हणजे कडे डोंगरकडे किंवा नद्याकडे अति शहाणपणाने अति उत्साह करू नये. त्याच्यामुळे आम्हाला पण त्रास होतो. 300-300 फूट खोल दरीत उतरताना पण आम्हाला भरपूर धोके असतात. आम्हाला एका दोरीवर किंवा 2 दोरीवर त्या सेफ्टी आहेत म्हणून ठीक आहे. पण अपघात हा कधी पण घडू शकतो. कुठेतरी दोरी घासून किंवा काय होऊन. आता ते हे पर्यटक जातात ते जातात, पण आम्हाला भरपूर त्रास होतो. आता 2-2 दिवस आम्ही ते ऑपरेशन करतो काढताना. आम्हाला पण त्या गोष्टीचा त्रास होतो. त्यामुळे मी पर्यटकांना सांगू इच्छितो की तुम्ही पर्यटनाचा आनंद घेताना, निसर्गाचा आनंद घेताना सांभाळून आपल्या घरची जबाबदारी आपल्या पाठीमागे आहे हे लक्षात ठेवूनच घ्या. शासनानं आता दर्जेदार साहित्य दिलंय, प्रशिक्षण देखील मिळालंय. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत सुरक्षितता वाढली आहे, पण विमा संरक्षण आणि शासकीय ओळखपत्र मिळावं अशी त्यांची मागणी आहे. याच ग्रुपचे दुसरे सदस्य संतोष पालेकर यांनी रेस्क्यू दरम्यानचे अनेक अनुभव कथन केले. ते अनुभव अंगावर काटा आणणारे होते. कावळेसाची दरी वरून कमी अंतराची दिसत असली तरी त्या दरीचा तळ 400 ते 500 फूट खोल आहे. वरून ती खोली जाणवत नाही. त्या दरीत जीवाची पर्वा न करता खाली पडलेले मृतदेह बाहेर काढून देण्याचं काम करावं लागतं, असं श्री पालेकर यांनी सांगितलं. गुरव मर्डर केसचा शोध कसा लागला याची सुद्धा त्यांनी माहिती दिली. गेली 15 वर्ष मी आंबोलीमध्ये रेस्क्यू टीममध्ये काम करत आहे. हे करत असताना आम्हाला त्या ठिकाणी बरेच अनुभव आले. त्यातला एक सांगायचा अनुभव असा होता की कावळेसातमध्ये जे रॅलिंग आहे त्या रॅलिंगला रक्त लागलेलं होतं आणि तिथे जे दुकानवाले जातात तर त्यांनी येऊन सांगितलं की असं असं रक्त लागलं. तर आम्हाला असं वाटलं की ते रात्री विचार चौकशी केली स्थानिक, तर म्हटले शिकारीला कोणतरी गेलेलं. आम्ही म्हटलं की सकाळी कोणतरी मारलेलं असं पेटबीट मारलेला असेल आणि एखादं जनावर बहुतेक कड्याच्या दिशेने गेलं आणि खालती पडलं. साधारणतः कड्याच्या साईडला जो सनलाईट असते ती अर्धी असल्यामुळे खालती दिसत नव्हतं. साधारणतः 10 वाजता आम्ही बायनॅक्युलर्सने चेक केलं तर आम्हाला वाटलं की सांबर पडले खालती. आणि जे सांबर पडलंय ते करायला मग 11:30 वाजल्यानंतर ऊन पडलं तर मोठा आकार दिसत होता, फुगल्यासारखं दिसत होतं दुर्बीनमध्ये. तर आम्ही नंतर ठीक आहे बघू ते म्हटलं. एका पोरग्याला आमच्या अर्ध्या कडा पण खालती पाठवलं आणि चेक करायला सांगितलं. तेव्हा समजलं की कोणती व्यक्ती पडलेला आहे. तो पोलिसांना इंटिमेट केलं. पोलीस आले. पोलीस आल्यानंतर ठीक आहे म्हटलं बॉडी आपण आता काय करू, पोलीस आले तसे पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करू, कारण त्यांच्या परवानगीशिवाय आम्हाला ते करता येत नव्हतं. जेव्हा आम्ही खालती गेलो आणि ती बॉडी बघितली तर बॉडी खालती होती, कोणाची काय माहीत नव्हतं काय विषय आहे तो. नंतर टीमने आमची बॉडी वरती काढली. बॉडी वरती काढली आणि वरती आणून ठेवली. परत आम्ही ते आमच्या सेट रोपमध्ये ह्याच्यात बांधून वरती आणली पूर्ण स्ट्रेचरमध्ये आणि वरती ठेवली. जेव्हा वरती ठेवली तेव्हा परत असं लक्षात आलं की ते अरे ह्याला मुंडकीच नाही आहे, म्हणजे त्याला म्हणतात मानच नाही याची. परत शोधा. परत खालती जे होतं त्यांना सांगा थांबा थांबा तिला मान नाही आहे. तर आम्ही ते परत खालती शोधायला चालू केली. थोड्या वेळाने आमच्या अशा लक्षात आलं की ॲक्च्युली मान नाही आहे. तो पडला जेव्हा खालती ना तेव्हा तो डोक्यावर पडलेला आणि ते पूर्ण असं चपलं गेलेलं. फक्त दात अशी दिसत होते. त्यामुळे समजलं नाही की त्याची मान आहे का नाही. ती थोड्या वेळाने लक्षात आलं की याची मान होती. आणि हे जेव्हा करत होतो त्यावेळेस नंतर असं लक्षात आलं की तिथे 1-2 दिवसाची मिसिंगची केस होती आणि 2 व्हीलर वरती पार्क होत्या. तर परत पोलिसांनी म्हटलं की ते पण बघा इथे 2 व्हीलर पार्क आहे तर संशय आहे इथे असतील तर त्यावेळेस चौथला आणखी 2 बॉड्या गावल्या आम्हाला. आणि त्यावेळेस पहिल्या दिवशी संध्याकाळ झाली होती. तर पोलिसांनी म्हटलं की आज हा राहून दे विषय, आजच्या पुरता पुढे. नेक्स्ट डेला आपण परत गेलो त्या ठिकाणी, परत सेटअप लावला आणि त्या ठिकाणी दोघांची मिसिंग कंप्लेंट होती. एक पोरगा एक पोरगी होती. त्यांनी त्या उडी मारलेली होती आणि त्यांची बॉडी नेक्स्ट डे रिकवर केली. म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की बरेचसे असे विषय असतात ते आपल्याला लक्षात नसतात की आपण म्हणतो शिकार केली असेल किंवा काय केली असेल. खरं वास्तविक त्या ठिकाणी गेल्यावर त्या लक्षात आलं की आता आणखी पण बॉडी आहेत. काही ठिकाणी हडं होती. पोलिसांनी म्हटलं की हडं आपण तर खूप मोठा विषय होतो ते आपण आता लिमिटेड जे गावले आपल्याला त्याच्यावर फोकस करू. जे आता जे मिसिंग केसेस आहेत त्या संदर्भातलं आणि त्या संदर्भात त्या पद्धतीने त्याच्यावर नंतर पोलिसांनी सर्च केलं तेव्हा समजलं की गडिंग्लजमध्ये एक गुरव म्हणून शिक्षक होते. त्यांचं ते मर्डर झाला होता आणि त्यांनी आणून ती बॉडी ते टाकलेली होती. म्हणजे हा असा होता की एकच होता की एका टायमाला गेलो होतो एकासाठी आणि भेटले 2. हा एक इव्हेंट त्यावेळेचा होता आमच्यात. तर कसं आहे माहिती आहे, हा लोकप्रतिनिधी हा विषय तुम्हाला प्रशासकीय स्तरावरती किंवा आम्हाला जसं दीपकभाईने सांगितलं की माझ्या वेळेस मागच्या वेळेस जे जिल्हा परिषद सदस्य होते त्या लोकांनी त्यावेळेस किंवा सीओ मॅडम होते त्यावेळेस किंवा रणधीर साहेब डेप्टी सीओ होते, ह्या लोकांनी आम्हाला त्यावेळेस प्रशासन म्हणून जे सहकार्य केलं, इक्विपमेंटसाठी केलं किंवा आम्हाला ते प्रशिक्षण होतं ते प्रशिक्षण दिलं. स्थानिक प्राधिकरण होतं त्यांनी त्याला सहकार्य केलं. ह्यासाठी ते सहकार्य करतात.
विषय हा की हा इच्छुक विषय आहे. म्हणजे कोणाला असं सांगणार नाही घरातले की जा बाबा तू कावळेसातला पडला आणि जाऊन काढ जा म्हणून, कोण आम्हाला सांगणार नाही. हा जो तो पोरगा आहे तो इथे आंबोलीतला आमचा परिसरच असा आहे की नॉर्मली आपला घाट रस्ता असल्यामुळे आणि जे घाटमाथ्यावरची पर्यटक जे येतात ते आंबोली घाटातनं प्रवास करत असताना त्यांचा एक माइंडसेट असतो घाटाचा. आणि आंबोलीतले घाट हे शार्प वळणाचे आहेत आणि त्यांचे ऍक्सिडेंट्स होतात. त्यामुळे इथल्या मुलांमध्ये आमच्या बाय डिफॉल्ट एक गुण कुठला आहे माहिती आहे का, की ऍक्सिडेंट झाल्यावर ते जागेवर जातात, काय असेल ते आपल्यापर्यंत मदत करतात. त्यामुळे एखादी बॉडी बघणे किंवा एखादा ऍक्सिडेंट बघणे आणि त्याला घाबरणे हा जो प्रकार आहे तो कमी वयातनं आमच्या मुलांमधून निघून गेलेला आहे. आंबोलीच्या परिसरामध्ये आहेत ते. बाबलभाई जेव्हा पासून काम करतायत तर त्यांचा जो अनुभव होता तो खूप हे होता. म्हणजे त्यांचं रोपवरतीच काम केलेलं आहे. आम्ही ते इक्विपमेंट्स घेऊन काम करतो. तिथे नुसतं एक वाला घ्यायचा, बांधायचे आणि खाली उतरायचे. म्हणजे तो तर एकदम माणूस आपल्या जिल्ह्यातला एकमेव भाव तुम्हाला की कुठल्या दडीमध्ये त्याला नुसती जोडी बांधला तरी उतरेल तो. आणि तशा माणसासोबत आम्ही काय करतो आता काम करतो जेणेकरून मॅक्झिमम रिस्क घेऊन किती करू शकतो आणि मिनिमम रिस्क घेऊन किती करू शकतो, हे जे दोन गोष्टी होत्या त्या प्रशासनाने आम्हाला जे सहकार्य केले इक्विपमेंट्स देऊन आणि ट्रेनिंग देऊन. कारण कालांतराने मंजुलक्ष्मी मॅडम होत्या त्यावेळेस काय झालं की आम्हाला त्यांनी प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण दिल्यावर विषय आला की विदाउट इक्विपमेंट प्रशिक्षण करत नाही, मग त्यांनी आम्हाला इक्विपमेंट्स प्रोव्हाइड केले. इक्विपमेंट दिल्यावर त्याला प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे असेल तर ज्या भारतामध्ये नावाजलेल्या हे आहेत नीम आहे किंवा अभिमास आहे तर त्या ठिकाणी जाऊनच प्रशिक्षण घेतलेलं बरं होतं. मग आमची जिल्ह्यातली अटल बिहारी वाजपेयी माउंटेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मनाली त्या ठिकाणी आम्हाला आपल्या जिल्ह्यातील जवळपास 47 मुलांना प्रशिक्षणाला पाठवलं. म्हणजे प्रशासनाला देखील ह्याला एक प्रोफेशनल लुक येऊन देऊन सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आज जे आपण बोलतात ना एखाद्याला रिकव्हर करताना आमचं ऍक्सिडेंट्स होत नाहीत की जो प्रमाण कमी झालं ना, त्याच्यासाठी आम्ही सर्वस्वी प्रशासनाचे त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री दीपक भाईचे, सिंधुरत्न योजनेचे, कलेक्टर मॅडमचे, सीओ मॅडमचे आभारी आहोत. आणि त्यांनी जरी केलं नसतं तर आतापर्यंत आम्ही वालेच घेऊन खाली उतरलो असतो. जी पारंपरिक जी पद्धत होती ती प्रशासनाने हे सर्व सहकार्य केल्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने कधीच आम्हाला त्रास झाला नाही की बाबा बोलतात ना खाली गेलो अडकून पडलो किंवा काय झालं, हा नाही झाला. आमच्याकडे वॉकेटोकी आहेत. कालची जी विडीतली आम्ही रिकव्हरी केली होती त्यावेळेस तो माणूस खालती गेला तळाला, पाण्याचा प्रेशर एवढा होता की ती बॉडी खालतीच राहिली, वरती आली नाही. आमच्याकडे अंडरवॉटर ड्रोन कॅमेरा आहे जो पाण्याच्या आतमध्ये जाऊन तळाला तुम्हाला दाखवू शकतो की तिथे बॉडीची काय पोझिशन आहे. म्हणजे एवढं सोपं केलेलं आहे आम्हाला प्रशासनाने सहकार्य करून की आम्हाला त्यावेळेस ते पहिले जे प्रकार होते की सोरा मारणे, शोधणे, गावला नाही गावला, हा जो प्रकार होता तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. मागच्या वेळेस घाटात एक पोरग्याने सुसाईड केली होती आंबोलीतल्याच, त्यावेळेस पण हेच केली आम्ही, ड्रोनने कॅमेरा पाठवला, डिटेक्ट केली बॉडी कुठे आहे ती, लगेच वरती सेटअप लावलं आणि खाली उतरलो. म्हणजे हे ज्या गोष्टी ज्या प्रोव्हाइड केल्या त्याचा एवढा फायदा होतोय की जे पहिलं होतं की जाऊन शोधणे, म्हणजे नेमकं पडलाय बरोबर आहे कारण शोधायचा कुठे, हा जो विषय होता हा विषय आताच्या याला बऱ्यापैकी नाहीये आता. म्हणजे आम्हाला त्याचा त्रास होत नाही त्याचा. 400 450. कारण कावळेसात जो आपण आहे तो हायेस्ट असा आहे की ऐकवळ घाट कमी आहे, आपण जो घाट परिसर आहे ना तो आपला कमी आहे. कावळेसातला काय आपल्याला पहिला टप्पा एक दिसतो, दुसरा दिसतो, तिसरा आणि चौथा, असे 4 टप्पे आहेत. ते पुढचे दिसतच नाहीत आपल्याला. आणि आपण वरनं बघितले ना की आपल्याला ते डिस्टन्स वाटतं इथून एवढंच आहे, वरतून बघतो तेव्हा ऍक्च्युअली ते 150 फुटाचं आहे. ते तुम्हाला लक्षात येत नाही. ते असे स्टेप्स आहेत ना. नाही जीवावर भेटलं असं नाही. मागच्या वेळेस जेव्हा कावळेसातमध्ये जे 2 व्हिडिओज लीक झाले होते की पर्यटकांनी एकाला घेऊन दुसऱ्याने उडी मारलेली आणि ती बॉडी काढताना 2 दिवस लागलेले आहेत. ती बॉडी काढताना असं झालं होतं की रोप जे आम्ही खालती घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेस वॉकीटोकी नव्हते आमच्याकडे. त्याचा प्रॉब्लेम तो झाला की दुसऱ्या साईडने खाली उतरलो आणि मध्ये एक दगड होता, तो खालती उतरताना जो दुसरा पोरगा जो खालती राहिला त्याला काढताना जो रोप होता तो दगडच्या दोन्ही साईडने आला आणि आम्ही त्याला ताकद ओढत होतो आणि तो रस्त्यावर आपटायची. आणि तो एक थोडासा त्यातल्याच आमच्या लक्षात राहिला की असे प्रकरण घेतात. त्यानंतर आमचं कधी झालंच नाही कारण तो एकमेव असा प्रसंग होता की त्यावेळेस थोडंसं वॉकीटोकी नसल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी ते त्रास झाले. तर भविष्यात त्यानंतर जे प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे हा प्रकार कधी नाही झाला की नेमका कुठे अडकला किंवा काय, असं कधीच नाही आलंय. बाबलबाईंच्या बाबतीत एक झाला होता की त्यांच्याकडे त्यावेळेस फक्त रोप होती मग असे बोललो ना फक्त वाले घेऊन उतरायचे. आणि कावळेसातला एखादा मर्डर करून टाकलेला होता मेन त्या दरीच्या व्ह्यूइंग पॉईंटच्या बाजूला. तर त्याला काढताना त्यांच्या बरोबरचा जो माणूस होता तो बॉडीवरती काढली आणि तो लाटला, तो रोप धरून वरती येत होता आणि अर्ध्यावरती आला आणि त्याच्या हातात मग सुटल्याबरोबर त्याने तो असा केल्यावर तो फिरायला लागला. फिरता फिरता हे पूर्ण पाठ त्याचा सुरला गेला, पायामध्ये गुंडाळला आणि तो उलटा अटकला आणि नंतर त्याला परत काढण्यात आलं. हा त्यांच्या आयुष्यात ते करत असताना एक खूप मेजर एक इश्यू हे झाला, इन्सिडेंट झाला होता की ज्याला कायम ते बोलतात ह्या गोष्टीतनं आम्ही शिकत गेलो की नाहीच करायचं. आमदार दीपक केसरकर आणि जिल्हा प्रशासनानं आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं असल्याचं पालेकर यांनी सांगितलं. बाबल अल्मेडा यांच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. आज प्रशिक्षण आणि आधुनिक साहित्य यांच्या सहाय्यानं शोध मोहिमेला मदत होत असल्याचं पालेकर यांनी सांगितलं. पर्यटन करताना पर्यटकांनी पुरेपूर काळजी घ्यावी असं आवाहन मायकल डिसोजा आणि संतोष पालेकर यांनी सर्वांना केलं आहे.